बोला सत्यनारायण भगवान की जय. माय बाई, शिवानी कधी आली हो गंगूबाई? काकू, मी परवाच्या दिवशीच आली. वहिनी थांबा, उठून नका जाऊ. मला उखाणा सांगा एक. संदीप दादा, तू पण उखाणा सांग एक. वहिनी सांगेपर्यंत तू आठव बरं, मी सोडणार नाही आहे बिना उखाण्याची. बरोबर आहे शिवानी, विचार विचार, हाच चान्स असते विचारायचा. विचार. मनीषा सांग, मनीषा मस्त उखाणा. शिवानी ताई, मला येत नाही ना उखाणा. वहिनी असं अजिबात चालणार नाही, येत नाही म्हणून. लवकर सांगा तुम्ही. सांग सांग मनीषा सांग. शिवानी ताई ऐका मग उखाणा. गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून, गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून. संदीप रावांचे नाव घेते, मी आहे गंगूबाईची सून. संदीप रावांचे नाव घेते, मी आहे गंगूबाईची सून. एकच नंबर वहिनी. चल दादा लवकर सांगतो. पाय वहिनीने कसं पटकन नाव सांगितलं. सांगतो शिवानी, सांगतो, आठवू दे. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने. मनीषाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाच्या नात्याने. मनीषाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाच्या नात्याने. चला काकू, संगीता काकू तुम्ही पण या. तर आपण ताटं करू सर्वांना. तुम्ही सर्वजण पंगत बसा, आम्ही तुम्हाला वाळण करतो. शिवानी ताई थांबा, मी पण करू लागते. नाही नाही वहिनी, तुम्ही काहीच करायचं नाही. तुमच्या हातचं जेवण करायचं उद्या, पहिली रसोई. ठीक आहे शिवानी ताई. काय बरं पुष्पा, किती चांगलं नशीब काढलं मनीषा ना. नाही तर ते पप्पूच्या घरी होती. पाहि ना आता पुष्पा, चलतं काय पप्पूच्या घरी? मज्जा पाहू आपण. पप्पूची काय गती आहे तर. चल ना, त्याला सगळं चांगलं चांगलं सांगू मनीषाबद्दल. पाय मग कसा करते तो. चल चल पुष्पा. सविताबाई थांब ना, जेवण कर ना. मग अजून म्हणशील की गंगूबाईने जेवण नाही दिलं, सत्यनारायणाची पूजा केली तर. थांब. पप्पू चल भाई, जेवण करून घे. कालपासून जेवण नाही केलं तू. चल चल लवकर. आई मला तू अजिबात जेवण करायचं म्हणू नको. राय मग उपाशी राहशील तर. 8 दिवस उपास कर. मनीषानं लग्न केलं तर त्यासाठी आपल्याला चांगलं राहा लागते पप्पू. रिंकूचं प्रकरण झालं तेव्हापासून तुला किती सांगत जा, हात जोडू जोडू, पप्पू लक्ष दे, पप्पू लक्ष दे. पप्पू कायचं ऐकते. माया पोराचा सत्यानाश करणारी सुलोचना होय. थांब आता, शंकर लिहू दे वावरातून. सांगतो तुझे नखरे मी. चल्ली देरा संग हिंडायले, चल्ली देरा संग पिक्चर पाहायले. आता जाणं म्हणा. मनीषा मनीषा लवकर ये. मनीषा तू, त्याशिवाय मनीषा जगू शकत नाही. मनीषा मी, मनीषा लवकर ये तू. चुकलो मनीषा मी, खरोखर चुकलो. मनीषा तू एकदा माफ कर मनीषा मला. मनीषा शेगावला जायची प्लॅनिंग होती तर मी शेगावला निघालो होतो, पण आज बंद असल्यामुळे मला माहिती आहे तू घरीच आहेस म्हणून. मनीषा लवकर ये मनीषा. नाही नाही, आईले सांगतो मी, कोणत्या ना कोणत्या बहाण्यानं जाय म्हणून मनीषाला भेटायसाठी. मला नाही जाता येत. मी जर गेलो ना मला मारझोड करतील सगळेजण. मनीषा एवढा चांगला पोरगा धिंगाणा झाला सगळ्या पोराचा. झालं आता तिथे मनीषानं लगन न सांगता. सुलोचना, ओ सुलोचना, इले सांगतो ना 2 गोष्टी जरा. हिनं तर सगळा सत्यानाश करून टाकला माझ्या पप्पूचा. आई आई लवकर ये. आई लवकर लवकर ये. आई लवकर ये. पप्पू आली आली. काय झालं पप्पू? आई आई एक काम कर. आई तू करू शकतो एक काम. आई तू त्या काकूच्या घरी जाय. आई तू गंगू काकूच्या घरी मनीषाला समजून सांग. आई तू आई मनीषा ऐकताय त्या म्हटलं नाही. आई मनीषाला सांग पप्पू म्हणा आता बदलला म्हणा. पप्पू आता ऐकते का ते सगळं झाल्यावर? आई आई राणा आई. शकुनाबाई, पप्पू, शांताराम मामा, शांताराम मामा, माझी जिंदगी तुमच्या हाती आहे. शांताराम मामा तुम्ही मनीषाला समजून सांगा. मनीषाला समजून सांगा शांताराम मामा तुम्ही. अरे पप्पू बसला होय. उभा रे. पहिले हाव म्हणा शांताराम मामा. हाव मी पाहतो. सरळ राह तू पहिले. पाहिनं शांताराम, शांतीनं सगळा सत्यानच करून टाकला शांताराम माझ्या घराचा. पाहिनं माझा पोरगा पागलसारखा झाला ना माझा पोरगा. शकुनाबाई शांत राह तू हिम्मत धर ना. तू हिम्मत धरशील तर त्या पोरगा हिम्मत धरीन.
आई आई सांग ना तू शांताराम मामाला सांग ना. आई सांग ना तू, नाही तर मी जाईन मग डायरेक्ट. नाही पप्पू, काहीच नको करू तू. जाय तू आराम कर. मी सांगतो शांताराम मामाले. जाय पप्पू तू. शांताराम मामा, आई सांगते तसं ऐका तुम्ही. ठीक आहे पप्पू, तू आई सांगते तसं ऐक तुम्ही. जाय तू आराम कर. तुला आरामाची आवश्यकता आहे आता. मनीषा, मनीषा ये लवकर. मनीषा, मनीषा तू नाही येशील ना, मी तुझ्या घरी येईन. मनीषा, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मनीषा, पाहिलं का शांताराम, पाहिलं काय गती झाली मा पोराची. आणि ते सगळं त्या बायकोनं केलं. शांताराम शांतीनं केलं. ते शांतीनं तरी उपसून दिलं सगळ्या गोष्टीनं. नाही तर मनीषा एवढी साधी भोळी पोरगी होती, ते कोणाही परिस्थितीत राहायला तयार होती माझ्या घरी. शकुनाबाई, तू लढणं बंद कर. निघीन ना काय कर रस्ता. मी प्रेमानं सांगतो शांतीला आज. सांग शांताराम, नाही तर मग मी येतो. नाही शकुनाबाई, तू नको येऊ. तू आली की शांतीला अजून जोर येते. मग मीच प्रेमानं सांगतो शांतीले. तू लढणं बंद कर. चल येतो मी. अजून तुला सांगायला येतो संध्याकाळी. ठीक आहे शांताराम, जाय मग तू जाय. शांतीच्या बच्चीनं सगळा सत्यानाश करून टाकला माझ्या घराचा. थांब म्हणा तू आता. त्या पोरीच्या घरी बी मी भांडणं लावून देतो. थांब तू. त्या जवायले नाही दिन ना एकाचे दोन लावून, तर या नाची शकुनाबाई नको म्हणू. आता फक्त शांतारामला सांगू दे. शांताराम काय म्हणते ऐकू दे फक्त. मग त्यात जवळ या आणि मी आव आणि तू येईन बाई आहे. काय होय, चिंट्या नाही आला अजून. चिंट्याचे बाबा नाही आले अजून. भूक लागली किती घंट्याची. जेवण करतो म्हणतो. नमस्कार मंडळी, मी शांताबाई. शांताबाईच्या परिवाराकडून सगळ्यांना शुभेच्छा. तुम्ही माझा शुभेच्छा कशासाठी? शुभेच्छा याच्यासाठी देतो मी, आपण एक स्कीम चालू करणार आहोत. त्या स्कीम मध्ये आपण आठवडाभर व्हिडिओ बनवू. व्हिडिओ मध्ये एक प्रश्न विचारला जाईल, त्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ मध्येच राहील. आणि तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला की त्याच्यामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर सापडून जाईल. आणि आठवड्याच्या शेवटी आपण एक विजेता निवडू, जो बरोबर उत्तर देईल. आणि त्या विजेत्याला काय बक्षीस देऊ आपण, ते तुम्ही उद्याच्या भागात पहा. शांताबाई नवीन स्कीम चालू करणार आहे बरं. सर्वजण तयार राहा. मग त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगा लागेल. चला मग, कोण कोण तयार आहे प्रश्नाचं उत्तर द्यायसाठी कमेंट करून शांताबाई नक्की सांगा. शांताबाई पुढच्या आठवड्यापासून स्कीम चालू करणार आहे. जेवढ्या जास्त लोकांची साथ राहील शांताबाईले, तेवढ्या लवकर शांताबाई चालू करेन. आणि विजेत्याला बक्षीस नक्की मिळेल बरं. कोणत्या स्वरूपात मिळेल ते नक्की उद्याच्या भागात सांगते. चला मग बाकीचा व्हिडिओ चालू करू. शांती, ओ शांताबाई. बाई बाई, चिंतेची बाबाचा आवाज आहे. हा हा, चिंतेची बाबा इथंच आहे ना मी. या या. शांती, काय करून आली शांती तू? तू आता काम करणं कमी कर. आता खूप थकले धंदा करू करू. आणि आज लगू शांती लय कामं केले शांती तू. चल बरं तू, चल चल बेडरूम मध्ये चल. आराम करतो आता. चिंतेची बाबा, काय झालं चिंतेची बाबा तुम्हाला? आज दिवस कुकून निघाला? अशीच करतो शांती तू. चल बरं तू, चल. शेवटी नवऱ्याची कदर बायको करीन, बायकोची कदर नवरा करीन. चल चल शांती, आराम करतो आता. तुला आरामाची लय आवश्यकता आहे शांती. पाहून राहिलो मी किती दिवसापासून, किती धावपळ धावपळ. घरचे कामं, बैलचे कामं. मी वावरात गेलो की किराणा आण, हे आण, ते आण. पोरगी घरी डिलिव्हरीची. नाही शांती, लय लय कामं केले शांती तू आता. चल चल घरात चल. चिंतेची बाबा, हात सोडा. माय सुनाय घरांनी लेकर बरोबरीचे हात सोडा लवकर. शांती, चल मग घरात चल. काय झोंबले या माणसाने? पोंगी शांती, अशी म्हणतो तू. चल ना, हाते धरू नको म्हणतो. चल बरं शांती, चल लवकर. शांती, कुछ ना कुछ दाल में काला है शांती. बस, शांताराम मामाने एकदा शांता मामीला समजावलं. मला माहित आहे शांता मामी काही बी करू शकते. शांता मामी आणि शांता मामीच्या म्हटल्यानं सगळेजण ऐकतात. मग हे चुकलं. मी पहिले शांता मामीच्या घरी जा लागत होतो. हातपाय धुवा लागत होते शांता मामीले. पप्पू, आई आई सांगितलं काय? सांगितलं का शांताराम मामाले? हा 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 म्हणत काय? हा म्हणत काय? पप्पू तू शांत राह. शांता मामा संध्याकाळी येतात सांगायले. प्रेमाने घेतो म्हणत मी सगळं.
पाहू आता एकदा इलाज करून. इले सांगतो ना आता 2 गोष्टी समजून. सुलोचना, शांती आली काय? काय झोमलं माय माझ्या सासऱ्याले? बेडरूम मध्ये आवाज देऊन राहिले. शांती आली काय? शांती आली काय? थांब मी आवाज देतो आईले. काय काम आहे तर? आई कुठे गेली आई? काय झालं सविता? काय झालं आई? तुम्हाला बाबा बेडरूम मध्ये आवाज देऊन राहिले ना? किती वेळची? तुम्हाला आवाज नाही येऊन राहिला काय? नाही, मला नाही आला. मला काय आवाज देऊन राहिले? चिंतेला आवाज देत असते आई. तुम्ही ऐकून न ऐकल्यासारखं करू नका आई. जा काय म्हणतात तर पा. नाही तसून तोंड फाळू फाळू आवाज देऊन राहिले जोऱ्या जोऱ्यानं. रिंकू ताई घरांदी आहेत, अजून कल्ला करते त्या दोचे सारखे. ठीक आहे सविता, तू भाजीपाला काढून ठेव, मी आली 2 मिनिटात. 2 मिनिटात आली? अरे सविता काढलं भाजीपाला, आलीच ना मी. काय करू बाई या माणसाचं? जाऊ दे, बुद्ध्या चैल्या सगळेचे, कोणी जाग्यावर नाही राहिलं. देवा शांतीले म्हणा मानून जाय. मनीषाले समजून सांग, नाही तर माझ्या बहिणीच्या घराचं सगळं वाटोळं होऊन जाईल. पप्पू पागलखान्यात भरती करावं लागेल पप्पूले. देवा शांतीली बुद्धी दे रे देवा. आली नाही शांती अजून. लय हिवळ तोंडाची आहे शांती, लवकर नाही येत. मला तर ते मेरा असंच समजते. ओ शांताबाई, शांताबाई आली ना, आली ना. काय होय चिंताजी बाबा? पाणीपुरी बनवून कधी आणली तुम्ही? शांती काय सांगू शांती तुले, पाणीपुरीच्या दुकानापासून चाललो शांती, पाणीपुरी दिसली. नाही शांती, आजकाल मला तुले दिल्याशिवाय माझ्या घशात खाली शांती घासच नाही उतरत शांती. एक फुगाने खाल्ल्या गेला शांती माझ्याकडून, तुले खाऊ घातल्याशिवाय. म्हटलं नाही, त्याने म्हटलं नाही, पहिले मी बायकोला खाऊ घालीन पाणीपुरी, मग मी खाईन. घे शांती, त्यासाठी बनवून पाणीपुरी आणली शांती मी, आणि सगळ्याच्या चोरून आणली शांती. काही काम आहे का चिंतेची बाबा? तुम्हाला माहिती आहे ना मला जास्त पाणीपुरी आवडत नाही म्हणून. शांती आता प्रत्येक वस्तू शांती मी खायच्या पहिले त्यासाठी आणत जाईन. असं म्हणू नको आता मला हे आवडत नाही ते आवडत नाही. घे शांती, घे लवकर. आता सुन काय म्हणे, सासऱ्याने पाणीपुरी आणली सासूसाठी. दाखवा चिंतेची बाबा, सगळे जण मिळून खाऊ आपण. सुनीली बी देतो, चिंता येईन बाहेरून. शांती फक्त मी त्यासाठी आणली शांती, तू बस, मी तुला खाऊ घालतो शांती पाणीपुरी. बस तू शांती, आता तू नाही म्हणूच नको शांती. देवा काय झालं देवा? काही डोक्यात फरक पडला की काय झालं? काहून असं करायला चिंतेचा बाप माझ्या संग? मलाच विचार पडला. शांती काय झालं शांती? नाही तसं नाही चिंतेची बाबा, रात्रंदिवस भांडण करणारा माणूस आता इतक्या प्रेमानं वागून राहिला तर माझ्या मनात डाऊट तर होईनच का नाही शांती. आता बदललो शांती मी, आता त्यासोबत प्रेमानंच वागत जाईन शांती, फक्त प्रेमानं. चल घे पाणीपुरी खाय पाहिजे तू. चिंतेची बाबा मी काही तसे लायनाची मोठी नाही झाली चिंतेची बाबा. तुम्ही सपा सांगा ना, मला काही विचारपूस करायची आहे काय? एवढा मस्का मारायचं काम नाही ना चिंतेची बाबा. मला कामधंदे राहिले, तुम्हाला बी वावरात जा लागते. सांगा तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुमच्या मनात काहीतरी आहे मला विचारायचं. विचारा शांती. बरोबर ओळखतो शांती तू. पाणीपुरी न खाता मग सांगशील मला तू खरोखर शांती. चिंतेची बाबा विचारून तर पहा मला तुम्ही. जे मला माहित आहे ते सांगणारच आहे तुम्हाला मी. तुम्हाला माहित आहे 1 दिवस सांगेन, 2 दिवस सांगेन, 3ऱ्या दिवशी तुम्हाला सांगतोच मी कोणती बी गोष्ट. सांगा शांती. त्याच्याने एक काम होते शांती, तू एक काम कर, माया बहिणीच्या घराचा सत्यानाश करायचा वाचव शांती तू. तो ते हाती आहे शांती. माहिती कसा काय चिंतेची बाबा? तू आताच आता गंगूबाईच्या घरी जाय, मनीषाला घेऊन ये तू शांती. हे काम तूच करू शकतो शांती. पप्पू परेशान झाला शांती एवढं काम कर शांती तू. चिंतेची बाबा हे माहिती मस्त मारलं म्हणून राहिली मी. आयुष्यात कधी पाणीपुरी न खाऊ घालणारा माणूस, कधी आयुष्यात आईस्क्रीम न खाऊ घालणारा माणूस, आता मला कसं जोर जबरी करून राहिला माणूस मोठे लेकर झाल्यावर. चिंतेची बाबा हे शोभत नाही तुम्हाला असे नाटक करणं. शांती तू नाटक समज की काही समज शांती, पण एवढं काम कर शांती तू. खुशी न कर, जोर जबरदस्ती न कर. चिंतेची बाबा लक्षात ठेवा,
असे कामं माझ्यानं होत नाहीत. जा तुमच्या हातानं, तुम्हीच करा. चालले मोठे मला सांगायले, मस्का मारायले. मला माहित आहे ना शांती, लय हरामखोर असणार तू. पण मैं अजमान पाहिलं तुले प्रेमानं, काय म्हणतं तू तर. 50 रुपये खर्च केले पाणीपुरीले, वाया जो देतो काय मी. आणि माझ्यासाठी आणली ती शांती. नाटक केलं मैं, बरोबर ओळखलं तू. पाहिजे चिंतेची बाबा, ठसका लागेल. आरामानं खा. थांबा ते पाणी घेऊन येतो तुमच्यासाठी. चला मंडळी, पहा मग कोण कोण तयार आहे, कमेंट करून नक्की सांगा. विजेत्याला बक्षीस दिल्या जाईल बरं आठवड्याच्या शेवटी. चला मग व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा, सोडून देऊ नका. चला आपण भेटू नवीन विषयासोबत नवीन भागात. बक्षीस पण सांगणार आहे बरं दुसऱ्या भागात, काय असणार आहे तर नक्की वाट पहा. तुमच्या बी तोंडाला पाणी सुटलं असेल पाणीपुरी पाहून. आपण याच्यापेक्षा खमंग व्हिडिओ बनवत जाऊ. भेटू मग नवीन विषयासोबत नवीन भागात.